हां, ॲक्च्युली आता क्लास जेव्हा मी इथं म्हणजे ॲडमिशन करायला आले तेव्हा मला फार थोडंसं अपडाऊन्स झाले आणि मी इथं ॲक्च्युली फेब्रुवारीपासून आहे, पण आता हा सप्टेंबर चालू आहे तोपर्यंत म्हणजे भरपूर चांगलं झालं. आणि आधी असं म्हणजे बाहेर आता मी असं कधी कोणाला विचारलं नाहीत की मॅम कसे आहेत. मी डायरेक्ट जे आहे मला माहीत होतं ते आहे तसंच मी आले डायरेक्ट की बाबा मला इथं यायचं आहे, क्लास जॉईन करायचं आहे. आणि मला पहिल्या दिवशीपासून असं पाहिजे होती की मला मॅमसारखं बनायचं. हे तुम्ही जे बोलला ते खरं आहे की बाबा इथं आलं ना तर म्हणजे पहिलं मॅमसारखं बनायचं. ह्या ते शिकवायचं सगळं राहिलं, पहिलं मला मॅमसारखं बनायचं हे माझं मेन हे होतं, इंटेन्शन होतं. आणि तसं झालं. पण सगळे मला तर अस्मिताच म्हणतात, माझ्या घरचे तर मला अस्मिताच म्हणतात आणि बाहेरचे पण सगळे मला मॅमची सिस्टर असं काहीतरी बोलत असतात. आणि थँक्यू. आणि भरपूर इथं म्हणजे अकॅडमीमध्ये असं काही असं वेगळं असल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं की आपण आपल्या घरातच आहे. इथं एक दिवस जरी नाही आला तरी त्रास होते की बाबा अरे आपण जायला पाहिजे क्लासला. आता असं मेंटली डिस्टर्ब होते माणूस जर घरी बसलं तर. असं एवढं इथं म्हणजे रोज यायला आम्हाला भरपूर, मला तर फार आवडतं इथं यायला. दिवसभर असं नुसते बसून राहीन मी, पण इथं येऊन बसणार असं आहे. आणि थँक्यू. आणि फार छान ट्रीट करतात सगळे आपल्या असल्यासारखं. आणि सगळे म्हणजे असं वाटत नाही की आपण दुसरीकडे कुठं आहे सगळे. आणि एज्युकेशन पण आमचं एकदम स्ट्रिक्टली असतं. जेवढं आमचं म्हणजे प्रेम असं आहे तसं आमचं एज्युकेशन पण तेवढं एकदम स्ट्रिक्ट असते. आणि प्रत्येक गोष्टीचं परफेक्शन काय आहे हे म्हणजे मॅम सांगतात की हां आपण किती परफेक्ट राहायला पाहिजे. आता माझं स्वतःमध्येच किती चेंजेस झालेत. माझे सगळे फ्रेंड्स पण मला म्हणतात की आधीपेक्षा आणि आता ते लोक असं मला एका प्रोफेशनल वेनी बघतात की हा साक्षी आता एकदम प्रोफेशनल झाले. म्हणजे आधी कसं मी आधी होते पण तेवढं नाही. आता एकदम असं कसं ही ब्युटिशियन आहे, ही जे फोटोज वगैरे असं सगळं टाकत असतं. त्यामुळं थँक्यू. आणि फार म्हणजे चांगला चेंज. आणि अजून पण इथून पुढं पण मी भरपूर ग्रो होणार मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.